आता कॅपिटल गुड्सचं कसं आहे, आता बघा कसं होतं की कॅपिटल गुड्स जे आहेत, आपण जर रूल 43 बघतो, आणि समजा मी एक 10 लाखाची मशिनरी घेतली, त्याच्यावरती 1,80,000 असा काय GST. आता हा ITC मला घेता येईल का? तरतूद काय म्हणते, येस तुम्ही हा ITC घेऊ शकता. आता जर मी टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता किंवा 0 रेटेड सप्लाय करण्याकरता ही जर मशिनरी वापरत असेल, तर हा ITC मी एकदा घेतला तर तो मी 18/6 काय सांगतो, 5 वर्षाचा इस्टिमेटेड लाईफ आहे. पण जर मी ही मशिनरी टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लायला वापरत असतो, तर याचा ITC रिस्ट्रिक्ट होईल. मग रिस्ट्रिक्ट कसा होईल, प्रश्न हा आहे ना, की जर का 1,80,000 आहेत, तर 1,80,000 ITC जर का मी सप्टेंबर 24ला मशिनरी परचेस करतो, तर 1,80,000 ITC अवेल करायचा आहे सप्टेंबर 24ला. रिटर्न फाईल मी करीन ऑक्टोबर 24मध्ये. या सप्टेंबर 24चं ITC काय होईल, ऑटो अपडेट होईल ना. आता मी जर का हे वापरतो एक्झामला आणि टॅक्सेबलला, तर ITC कसा रिस्ट्रिक्ट करणार, कुठल्या बेसिसवरती रिस्ट्रिक्ट करणार, प्रश्न हा आहे ना. ज्यांना कोणाला हे मेकॅनिझम बनवायचं आहे की तुम्ही कसा रिव्हर्स कराल, ते काय त्यांनी विचार करायला पाहिजे. बेस्ट त्याच्यामध्ये थॉट काय असू शकतो, कसं आहे ना ITC रिव्हर्स करायला सांगायचं. अगोदरच्या कायद्यात काय होतं, वॅटच्या कायद्यामध्ये काही राज्य कॅपिटल गुड्सचा ITC देत नव्हते. काही राज्य 50% द्यायचे, काही राज्य म्हणायचे 50% या वर्षी घ्या, 50% पुढच्या वर्षी घ्या. वेगवेगळे त्यांचे क्रायटेरियाज होते. यांनी GSTमध्ये ठरवलं की ठीक आहे, आपल्याला मॅक्झिमम क्रेडिट द्यायचं आहे आणि वस्तू स्वस्त व्हायला पाहिजे, तर ITC कॅपिटल गुड्सचा जर दिला तर तो वस्तू स्वस्त होती. आता हा जर का ITC 1,80,000 सप्टेंबरला घेतला आहे आणि ह्याचा एस्टिमेटेड लाईफ 60 मंथ्सचं आहे, 60 मंथ्सचं आहे. ओके, 60 मंथ्स ही मशिनरी टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाय करता वापरली जाऊ शकते. याच्यामध्ये असंही होतं की एखादा प्रॉडक्ट आत्ता टॅक्सेबल आहे, नंतर एक्झाम झालं तर, म्हणजे समजा ही जी मशिनरी आहे ही इस्टिमेटेड लाईफ 60 महिने, तर 40 महिने जे प्रॉडक्ट टॅक्सेबल होतं ते एक्झाम झालं, तर पुढचे 20 महिने काय करणार. मी जेव्हा ITC अवेल केला, ती मशिनरीतून जे प्रॉडक्ट बनवत होतं ते टॅक्सेबल होतं, 40 महिने झाले, मग ते काय झालं, एक्झाम झालं. मग हे 20 महिने मी जो ITC घेतला आहे 1,80,000, तो मी 60 महिने घेऊ शकतो का, म्हणजे मग एस्टिमेटेड लाईफ किती आहे, 40 महिने. आता पुढे एक्झाम टेस्ट झालं तर 1,20,000 म्हणजे 60 महिन्याचा 1,80,000, तर 40 महिन्याचा किती होईल, 1,20,000 होईल. म्हणजे मग 60,000 रिव्हर्स करायला पाहिजे ना. मी एक जनरल बोलतोय, आता मला रूल सांगत नाहीये, पण जर सांगितलंय, जर पहिल्यापासूनच हे मशीन एक्झाम सप्लायला वापरलं असतं तर ITC घेतलाच नव्हता ना. पण काही कालावधी करतात ते प्रोडक्ट टॅक्सेबल असल्यामुळे टॅक्सेबलला तो ITC अवेल करतात म्हणून केला. तुम्ही ॲग्री करता की 60,000 रिव्हर्स करायला पाहिजे. आता तुम्ही यापुढे जे प्रोडक्शन करणार आहात ते काय असेल, एक्झाम मशिनरीचं लाईफ किती आहे, 60 महिने, 40 महिने गेले, 30 महिने राहिले, रिव्हर्स करा. आता ज्यावेळेस हे रिव्हर्स करू तेव्हा याच्यावरती इंटरेस्ट द्यायला लागेल का, विचार करून उत्तर द्या का, काही करू नका. 60,000 मी रिव्हर्स करतोय, इंटरेस्ट केव्हा लागतो की एखादं देणं तुम्ही वेळेत दिलं नाही तर. ज्या वेळेस मी 1,80,000 अवेल केला ITC, त्याची कुठं देणं नव्हतं. देणं कधी निर्माण झालं, 40 महिन्याचं देणं निर्माण झालं आणि मी तेव्हा केला रिव्हर्स. मग इंटरेस्ट काय लागू होईल,
लक्षात घ्या. जर ऑडिटमध्ये कळलं की अरे यांनी रिव्हर्सच नाही केलं हे, मग त्यावेळेस रिव्हर्स करून इंटरेस्ट लावला जाईल ना, की तुम्ही घेऊ शकत नव्हता, इलिजिबल नव्हता ITC. ज्या वेळेला ITC इलिजिबल नाही, समजा मला पहिल्यापासूनच हे मशीन एक्झाम आपल्याला वापरत असेल, आला तिथे ITC ऑटो अपडेट झाला, मी रिव्हर्स केला, इंटरेस्ट जाणार आहे का? नाही ना. मग जसं 40 महिने टॅक्सेबललाच होता, पुढे जर का 20 महिने एक्झाम सप्लाय करता वापरला जाणार आहे, मी रिव्हर्स करतो, तर इंटरेस्ट लागण्याचा संबंध नाही. आता आपल्याकडे केस कशी आहे की पहिल्यापासूनच ते वापरलं जात आहे. जर इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर इफेक्टिव्ह टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज, देन ITC शॅल बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स टू द एक्सटेंटचा अर्थ काय होतो, जर ते 100% वापरलं जातं टॅक्सेबलला, तर 100% तो ITC काय होईल, घेता येईल. इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज कशा करता, इनवर्ड सप्लाय आउटवर्ड सप्लाय, देन ITC शॅल बी अवेलेबल. आणि इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज एक्झाम सप्लाय नॉट बी अवेलेबल. इथे पण टू द एक्सटेंट म्हणजे 100% जर वापरलं, 100% अवेलेबल नाही आहे. आणि इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज, देन ITC शॅल नॉट बी अवेलेबल. आता मी म्हणतो की मी वापरतो काही प्रमाणात एक्झामला, काही प्रमाणात टॅक्सेबलला, तर टू द एक्सटेंट एक्झाम आहे तेवढाच मी रिस्ट्रिक्ट होईल, तेवढाच रिवर्स करीन. आणि ऑलवेज लक्षात घ्या 17(5) कायम इफेक्टिव्ह आहे. 17(5) चा प्रभाव कायम आहे. ITC इन रिस्पेक्ट ऑफ दोज कॅपिटल गुड्स शॅल ऑल्सो नॉट बी अवेलेबल वेन सच गुड्स फॉल विदिन द स्कोप ऑफ 17(5). मोटर व्हेकल घेतलं 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट आहे, ते रिस्ट्रिक्टच आहे. जे ITC अवेलेबल आहे, कॅपिटल गुड्स यूज केले जात आहेत एक्झाम्प्ट आणि टॅक्सेबल सप्लाय करता, त्यावेळेस टू द एक्सटेंट ITC मिळणार आहे, टू द एक्सटेंट रिस्ट्रिक्ट होणार आहे. कॅपिटल गुड्स हॅज अ लाईफ ऑफ 5 years म्हणजेच 60 महिने म्हणजेच 20 क्वार्टर. So ITC in respect of a capital goods shall be available over a period of 5 years. Rule 43 specifically use 5% per quarter. 5% per quarter. जर का त्याचं लाईफ 60 महिने पकडलं तर क्वार्टर किती आले 20, म्हणजे 100% 20 क्वार्टरला आहेत. तर 100/20 केले तर 5% पर क्वार्टर येईल, बरोबर आहे, 5% पर क्वार्टर. आता याच्यामध्ये रूल 42 मंथली ITC केला जातो आणि त्यानंतर परत इयरली रिकॅल्क्युलेट केला जातो. तसं वेन वी कम्पेअर रूल 43, 42 देर इज नो प्रोव्हिजन फॉर ॲन्युअल रिकॅल्क्युलेशन. ॲन्युअल नाही, हे मंथलीच करायचं, ॲन्युअली नाही करायचं. 43चं जे रिव्हर्सल आहे हे मंथलीच होईल, ॲन्युअली होणार नाही. रूल 43 हॅज बीन ड्राफ्टेड इन सच अ मॅनर, हे कशा प्रकारे घेतलं, सच अ मॅनर दॅट कॅल्क्युलेशन ऑफ क्रेडिट फॉर अ पर्टिक्युलर टॅक्स पिरियड मस्ट बी ॲक्युरेट अँड फायनल इन दॅट पिरियड इटसेल्फ. आता थोडंसं ह्या रूल 43 मधला चॅलेंज काय लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो कसं. हा माझा ITC आहे. आहे ना. आता ज्या वेळेस मी अवेल करेन तेव्हा मला 60 महिने बघायचे आहे, 60 महिने. आता लक्षात घ्या की इकडे ज्यावेळेस मी ही असेट घेईन 60 महिन्यात, दुसरी असेट घेईन की नाही घेईन, मग दुसरी तसं इकडे ह्याचा पहिला महिना इकडे सुरू होतो, हे घेतोय, रिव्हर्सल करायचं का, करायचं. दुसरी मशीन मी घेतली या पिरियडला, त्याचा ITC 1,20,000, म्हणजे याचे परत इकडे इथपासून काय होतील, इथे पहिला महिना आहे, याचा 8वा महिना आहे या मशीनचा, पण या मशीनचा पहिला महिना आहे,
आणखीन समवेअर पुढे मी दुसरी मशीन घेईन, आणखीन त्याचा काहीतरी 60-70 समजा ITC आला तर त्याचं पुढे करायचं आहे. म्हणजे एका पिरियडला काय होईल, ही ह्याचे अपॉर्च्युनिमेंट, याचा रिव्हर्सल, याचा पण रिव्हर्सल आणि याचा पण रिव्हर्सल इथे येईल ना. म्हणजे हा मी हिशोबात घेईन 60 महिने. हे 60 महिने संपले त्या मग हिशोबामध्ये तो घेणार नाही, मी 2च घेईन. आणखीन पुढे आला ते घेईन. 60 महिने आहे ना, समजते ना. याचे चॅलेंज काय ह्या रूलचे, ते ज्या वेळेस रिव्हर्सल करायचे त्या महिन्यामध्ये याच्या अगोदर ज्या मशीन 60 महिने झालेल्या नाहीत त्या सगळ्या मशीन त्या महिन्याला येतील ना, ज्या वापरल्या जात आहेत टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लायला. एकच मशीन असणार नाही. पुढील कसं होतं की या महिन्यात काय ITC आलाय तो या महिन्यापुरता आहे, आणि जर मागच्या महिन्यात ह्या महिन्यात एक्झाम सप्लाय नाही आहे तर मागच्या महिन्यात एक्झाम सप्लाय घ्या आणि करा. पण असं बघायला लागत नाही की अगोदर मी काय घेतलंय बिल 42 मध्ये या महिन्यात काय घेतलं एवढंच बघायचं आहे. इथे या महिन्याची असेट ज्या रिव्हर्सल जो करतोय ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जर असेट असेल, मोठी कंपनी असेल रिलायन्स सारखी, त्यांचे असेट खूप असतील. आता कॅपिटल गुड जेव्हा येईल, यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज किंवा इफेक्टिंग एक्झाम सप्लाय असेल, हा काय होईल 3B मध्ये तसा आला. आपण काय करू, कशा करता वापरला जातोय, नॉन बिझनेस पर्पज किंवा एक्झाम रिव्हर्स केला जाईल. याचा इफेक्ट काय होईल, इलेक्ट्रॉनिक क्रिएटला जाणारच नाही. ITC अवेलेबल नाही आहे तुम्हाला, घेऊच नका. दुसरं, कॅपिटल गुड्स एक्सक्लुझिव्हली यूज फॉर टॅक्सेबल सप्लाईज आणि झिरो डेट सप्लाईज. हा 3B घेणार, अवेल करण्याचा ITC अवेल करणार, इलेक्ट्रॉनिक क्रिएटरला काय होईल, क्रेडिट होईल. सेम याच प्रकारे आता माझ्याकडे ज्या वेळेस आता सप्लाय येतो जो टॅक्सेबल आणि एक्झामला वापरला जातो, तर तो मी अवेल तर करीन, ज्या महिन्यात ऑटोमेटेड होईल त्या महिन्यात अवेल तर करीन, पण सगळं ITC घेणं इलिजिबल नाही आहे. आता हे 60 म्हणजे लाईफ आहे याची. द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स नॉट कवर्ड A किंवा B. आता याच्यामध्ये 5 वर्ष काय करायचं, त्याला तुम्ही A समजा, कम्प्यूट करा A. कसं कम्प्यूट करा A? A इज द टोटल अमाऊंट ऑफ टॅक्स रिफ्लेक्टेड ऑन द इनवॉइस. म्हणजे माझा पहिला 1,80,000 आहे, दुसरा मी 1,20,000चा ITC घेतला आहे, तिसरा 60,000. टोटल करा. हां, TC टोटल ऑफ ऑल A आणि कम्प्यूट TM इज टू बी डिवाइड बाय 60. TM इक्वल्स टू म्हणजे टोटल मंथली रिव्हर्सल किती आहे, तर TC डिवाइड बाय 60. म्हणजे हे मी टोटल करीन, टोटल किती येईल, डिवाइड बाय 60 करीन. जे येईल ते या महिन्याचा ITC आहे. तुम्ही बिजनेसला कसं आलं, तुम्हाला या महिन्याचा ITC एवढा आहे, इनपुट घेतलंय, या महिन्याचा इनपुट समजा 100 रुपये आहे, 100 रुपये या महिन्याचं इनपुट आहे, या महिन्याचं इनपुट 100 रुपये आहे. किती यातला अवेलेबल आहे आणि किती रिव्हर्स करायचं आहे. तुम्हाला काय पाहिजे, 2 गोष्टी पाहिजेत, एक्झाम सप्लायची व्हॅल्यू काय आणि टर्नओव्हरची व्हॅल्यू काय. जर एक्झाम सप्लाय 50% आहे तर 50% यातली व्हॅल्यू रिव्हर्स होईल. 100 तुम्हाला रेडी मिळतात ना, पण इथे तुम्हाला 60 महिने लाईफ दिलं आहे, 60 महिने याला झालेत का, नो, एक तुकडा पाहिजे याचा. मग काय बोलले ते की तुम्ही काय करा, टोटल ITC जेवढे 60 महिने झालेले नाहीत टोटल करा, डिवाइड बाय 60 करा. किंवा मी इकडे याचा 1,80 आहे म्हणजे मंथली किती होतो, 3,000. बरोबर आहे ना. मी असा करण्यापेक्षा जेवढे असेट आहेत सगळ्यांची टोटल करा किंवा इंडिव्हिज्युअली तुम्ही डिवाइड करा, टोटल ITC काढा. तुम्हाला जसं इकडे इनपुटचा आकडा मिळतो की 100 आहे, सेम तुम्हाला इकडे आकडा कसा काढायचा आहे, एक तुकडा डिवाइड बाय 60 करून येईल ना. मग जेव्हा तो आन्सर तुम्हाला मिळतं 3,60,000 डिवाइड बाय 60, त्यावेळेस तुम्हाला तो तुकडा मिळेल.
बरोबर आहे. नाही नाही, हा आता हा तुम्ही प्रत्येक महिन्यात हे करणार ना. असं जेवढे असेट आहे त्याचा एक तुकडा पाहिजे म्हणून 60 केलं ना. मग तो तुम्हाला जर का याचा आन्सर किती येता, 3,60,000 डिवाइड बाय 60 केले किती येतात? हां 6. हे आलं, हे या महिन्याचं आहे. आता यातला रिव्हर्स किती करायचा तो सेम रूल. एकदम सप्लाय किती आहे, टर्नओव्हर किती आहे. हां 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 मी तुम्हाला तेच सांगतो ना. अवेल तुम्ही पहिल्या महिन्यातच करता. हो येस, मी तुम्हाला तेच सांगितलं ना. जेव्हा इकडे आलेलं आहे आता हा तुम्ही जेव्हा क्रेडिट करता, क्रेडिट तर सगळा होईल, पण सगळा क्रेडिट होईल तर यातला रिस्ट्रिक्टेड किती आहे हे मला माहिती नाही ना आज. घ्या तुम्ही आता आणि प्रत्येक महिन्याला मग बघा 1/60 तो तुकडा आहे. या तुकड्यातला रिव्हर्सल किती, तर एक्झाम सप्लाय किती आणि टॅक्सेबल किती. जेवढा एक्झाम्प्ट आहे तेवढा रिव्हर्स करा. आणि आता जेव्हा रिव्हर्स करतो तेव्हा इंटरेस्ट पण द्या, कारण की घेतलाय तुम्ही पहिले, यात इंटरेस्ट पण मागतात. नाही नाही, तुम्ही हा ITC घेतलाय, अवेल केलाय, बघा कसं होतं. ज्या वेळेस तुम्ही ITC घेतला किती 1,80,000, त्या महिन्यात तुम्ही तो वापरला तर गडी भरलीच नाही, कॅशमध्ये भरलीच नाही. 1,80,000 सगळे काय तुम्हाला हजम होण्यातले नाही आहेत, पण वापरले ना, म्हणजे त्या महिन्यात तुम्हाला कॅश भरायला लागली नाही. मग जेव्हा रिव्हर्स येईल तेव्हा तुम्ही तेव्हा ह्यातली अमाऊंट वापरली गेली ना तुमच्याकडनं, मग इंटरेस्ट द्या. तर मी एकाला समजलं बा असं आहे. तो आपण असं केलं तर की अंदाजे आपल्याकडे 30% एकदम सप्लाय आहे, आपण 30% ITC घ्यायचाच नाही, पहिल्याच महिन्यात घ्यायचाच नाही ITC. 1,80,000 आहे ना, आपण 1,20,000 घेऊ. आपल्या 60,000 आपण पहिल्यापासूनच रिव्हर्स करून ठेवू, म्हणजे आपल्याला इंटरेस्ट आणि रिव्हर्सल करायलाच नको, आणि काय करायचंच नाही रिव्हर्सल वगैरे. ते बोलतील डिपार्टमेंटवाले, ते बोलतील की तुमचा तुम्ही रिव्हर्सल नाही केला. जर रिव्हर्सल आपला 50,000 होता 60 होईल ना, जाऊ दे ना, काय हरकत नाही. हे दर महिन्याला कोण करेल, आणि ह्याचे चार्जेस पण द्यायला लागतील. मला असं वाटतंय म्हणतो की आपलं जे काय प्रोडक्शन होतं त्यात 30% आपल्याकडे एकदम सप्लाय आहे. आपण 1/3 रिव्हर्स करून टाकू आणि 1,20,000 अवेल करू. यांनी काढली क्वेरी, किती रिव्हर्स करायला पाहिजे, 50,000, आम्ही 60 केलं आहे. 70 करायला पाहिजे होता, 60 केलं ना, 10,000वरती आम्ही इंटरेस्ट भरतो. पर्याय लोक असं करतात, दर महिन्याला करायचं म्हणजे हा दर महिन्याला करायला लागेल. मग दर महिन्याला करायचं म्हणजे एवढा सगळा हेडेक करायचा, आणि परत मग हे काम दिलं आपण रिटर्न फाईल करणाऱ्याला, तो चार्जेस घेणारच आहे. हां बस. हां एका महिन्यात 6,000 आपण 1,80 युटिलाइज केला. हां त्याचा 6,000 एका महिन्याचा तुकडा आपला आहे, बाकी 1,80,000 रिव्हर्स करायचा. हो सर्व कसं आहे, हे तुम्ही 60 महिने करता ना, ही प्रक्रिया 60 महिने चालणार आहे. 60 महिने वापरल्यानंतरच त्याचा विषय. आता बघा तुम्हाला मी एक्सेलला काय दाखवलं इकडे. आता हे जे 1,80,000 आहे हे 60 महिने चालतील, इथपर्यंत चालतील. तो एक तुकडा. आता ह्या तुकड्यामध्ये मी दुसरी मशीन घेतली, त्याचा पहिला तुकडा, याचा 8वा तुकडा. तिसरी मशीन घेतली इकडे, हा 24वा तुकडा आहे. म्हणजे इकडे याचा पहिल्याला 24वा आहे, पण ह्याचा पहिला आहे ना. हे एवढं गुंत होते ना याची, हे करायची. म्हणजे गव्हर्नमेंट देते तर खरं, मग भीक नको कुत्र्यावर अशी परिस्थिती येते. पण एवढं करायचं आपण, ITC मिळतोय तर खरा, पण मग हे एवढा त्रास कोण करेल. हां बोललो, पण तुम्हाला 1,20,000 तुमचा अधिकार बनणारच आहे. आपण एक काम करू, 1,20,000 घेऊ, 60,000 पहिले सोडून देऊ, नकोच ते आपल्याला, ते त्रासच नको. म्हणजे पर्याय आहेत बघा, पर्याय. गव्हर्नमेंटकडे त्यांची मजबुरी आहे, टॅक्स पेअरकडे त्यांची मजबुरी आहे. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे आम्हाला तुम्हाला वंचित पण ठेवायचं नाही, पण सगळा तुम्हाला देऊ पण शकत नाही. हे तर प्रॅक्टिकल गोष्ट आहे इथं.
तुम्ही मान्य करता सर्व कसं करायचं. आम्ही आमच्या लॉ मेकरने जो लॉ बनवला असा बनवला. तुम्हाला नाही परवडत तुम्ही पहिले रिव्हर्स करा. हे आपलं नाहीच आहे, पहिले सोडून द्या, आपला विषय. काहीच न घेण्यापेक्षा आपण जे घेतोय योग्य आहे. मला माहिती आहे मला बस 50-60 पर्यंत येऊ शकतात, मी 60 सोडून दिले. तर जो खर्च येणार आहे रिटर्न ते करताना रिव्हर्स करायचा तो मी सोडला, तो वाचला, तो बेनिफिट मिळाला ना मला. इंटरेस्टिंग आहे ना. आणि परत मी लक्षात घ्या, तुम्हाला मी एक्झाम्पल त्यात दिलीत, हे एक्झाम्पल दिलीत खाली कशा प्रकारे येईल. मग इथे तो रिव्हर्स लगेच होईल, हे वगैरे सगळं होईल. प्लस इथे काय होतं केव्हा केव्हा की जी मशीन टॅक्सेबल आहे ती एक्झाम्प्ट झाली तर रिव्हर्स करायला लागेल. पण जर एक्झाम्प्ट आहे त्यांचं प्रोडक्ट टॅक्सेबल झालं तर आता बघा बरोबर आहे तुम्ही म्हणता. आता मी तुम्हाला पुढचा पॉईंट रेज करतो. तुम्ही चुकीचं बोललेलं नाही, बरं बोललंय. आता समजा माझ्याकडे 1,80,000चा मी ITC घेतला नाही, 10 लाखाची मशिनरी आहे, हा ITC मी घेतला नाही. मी डिप्रिसिएशन काढताना डिप्रिसिएशन काढताना 10 लाखावरती काढीन का 11,80वरती काढीन. झालं ना. आता परत त्यांनी बनवलं त्या असं आपल्याला ना महत्त्व कळत नाही की 16(3)चं महत्त्व काय की डिप्रिसिएशन तुम्ही काढताना टॅक्स कंपनीवरती डिप्रिसिएशन काढलं तर त्याचा ITC मिळणार नाही. म्हणजे तेव्हा घेऊ शकत नव्हतं म्हणून मी नाही घेतला. पण आता पुढे ती मशीन येस असं होतं की कधी पण लॉ बदलतो. अरे त्याला काय माहिती आहे की हा ITC पुढे आपला प्रॉडक्ट टॅक्सवर होणार आहे, नाही माहिती, नाही घेता त्याने. हां म्हणजे एकदा का तुम्ही तिथे पूर्ण व्हॅल्यू कॅपिटल गुड्स म्हणून रेकॉर्ड केली आणि याचं डिप्रिसिएशन काढलं तर मग ITC घेता येत नाही. एका वर्षात ठीक आहे, एका वर्षात मी मशीन घेतली आहे आणि माझं इन्कम टॅक्स फायलिंग व्हायचं आहे तर मला मग ते करता येईल. पण एकदा का रिटर्न फायलिंग GST इन्कम टॅक्सचं केलं आणि डिप्रिसिएशन काढलं ते एकदा तर मग संपलं. काय एकदा काय समजा माझ्याकडे आता हे एप्रिल टू मार्च हा पिरियड आहे. ओके. आता ह्या पिरियडमध्ये कसं आहे टाईम लिमिट पण तुम्ही कसं म्हणाल की इथे ITC आला होता पण त्यावेळेस घेऊ शकत नव्हतो म्हणून मी तो रिव्हर्स केला आहे. आणि नंतर परिस्थिती अशी आहे की आता लॉप्रमाणे मी घेऊ शकतो. 30 नोव्हेंबरचं कशासाठी आहे की तुम्ही घेतलाच नाही, हा रिक्लेम आहे. पण त्यांनी एकदा का डिप्रिसिएशन त्याच्या टॅक्स कंपनीवरती काढलं तर त्याला 16(3)च पुढे जाऊ देत नाही ना, नाही पुढे जाऊ देत. आता जर समजा मी मशीन मार्चला घेतली असेल, मी ही मशीन तुम्हाला कालचं एक्झाम्पल दिलं ते डेमो व्हेकल त्यांनी मार्चला घेतलं, जुलैला त्याने काय केलं इन्कम टॅक्स फाईल केला, डिप्रिसिएशन काढलं आणि मग व्हेरिफिकेशन आलं की डेमो व्हेकलचं ITC मिळेल, नाही घेऊ शकत. असं आहे ना. त्यांनी व्यवस्थित विचारपूर्वक 16(3) बनवलं आहे की टॅक्स कंपनीवरती आम्ही जर तुम्ही डिप्रिसिएशन काढलं असेल तर ITC देणार नाही. तुम्ही जेव्हा कुठलंही म्हणजे तुम्हाला कोणीही काही विचारत असेल तर त्याला संबंधित दुसरा सेक्शनचे रूल आहे का हे विचार घेऊन उत्तर दिलं पाहिजे. हे तुमचं उत्तर चुकणार, लक्षात. कसला रिव्हर्सल, कशाबद्दल रिव्हर्सल. रिव्हर्सल केलेलं नाही, नाही तुम्ही रिव्हर्सल कधी करता की तो ITC इलिजिबल नाही आहे तेव्हा रिव्हर्सल करता ना. केला नाही, इलिजिबल नाही आपल्याला, केला नाही, 30 नोव्हेंबरच्या रिव्हर्सल केला. नाही तुम्ही बघा कसं होतं. आता समजा एक ITC मला समजा 1,80,000 हा ITC इलिजिबल नाही आहे आणि मला असं वाटतं आहे की काहीतरी पुढे लॉ बदले आणि मला ITC मिळू शकतो. ओके, मी क्लेम करून ठेवला.
आणि 1,80,000ला मी धक्काच पोहोचवत नाही, हा युटिलाइज करतच नाही. घेतला मी चुकीचा, युटिलाइज नाही करत आहे, घेऊनच ठेवलाय ना. युटिलाइज मी कधी पण करू शकतो. हे चुकीचं आहे का मला सांगा. मला जो RTC इलिजिबल नाहीये तो मी अवेल करून ठेवला, पण मी हा RTC युटिलाइज करतच नाही. हे 1,80,000 आपले नाहीच आहेत, हे वापरायचेच नाही, हे ठरवलं मी. हां, आणि 2 वर्षांनी लॉ चेंज झाला, आता तुम्ही अवेल केलेलेच आहेत. काय काय केलं जाऊ शकतं लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा कायदा कळतो तुम्ही काय करू शकता. हां, बघा ना, हां, त्याच्यावर डिपेंड आहे ना. तुम्ही काय क्युरी काढाल. RTC मी अवेल केलं आहे, युटिलाइज कुठे केलं आहे, इंटरेस्ट नाही. पण जर अवेल जरी चुकीचा केला तरी पण पेनल्टी प्रोविजन लागू आहे. चुकीचा अवेल केला आहे तुम्ही, त्याला पेनल्टी लागेल की नाही लागेल पुढचा प्रश्न आहे. ऑफेन्शन पेनल्टीमध्ये जर RTC इलिजिबल नसताना अवेल केला तर पेनल्टी आहे, मग तुमच्यावरती पेनल्टी का लावू नये, हा मुद्दा येतोच ना. तिथे फक्त असं इंटरेस्ट केला लागेल युटिलाइज केला तर, पण पेनल्टी प्रोव्हिजन अवेल जरी चुकीचा केला तरी पण लागू आहे ना. ठीक आहे, 10,000 पेनल्टी आहे, 10,000 CA, 10,000 GST त्याला लागेलच, लागू शकते. म्हणजे जर तिकडे त्याचा सेक्शन केला आहे तर 122 मध्ये तुम्ही जसं सेक्शन बघत जाल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्ही त्या लेवलला विचार करायला लागाल तर तुम्हाला मजा येईल काम करायला. आता कसं आहे, तुम्ही हे असं करा, हे असं करायचं, असं करायचं, बस हे करताय, पण का करतोय, कशा करता करतोय, नक्की याला खरोखर आपल्याला राईट्स आहेत का, कायदेशीर अधिकार आहेत का, हे जे काही तुम्हाला ज्ञान नसेल तर मजा येणार नाही काम करा. पण जर तुम्ही या प्रकारे इंटरप्रेट कराल, आता जसं आपण असेसमेंट बघितलं, ऑडिट बघितलं, पुढे जाऊन डिमांड रिकव्हरी बघू, मग 73-74 मर्ज करून 74 कसा आणलाय हे मी सांगेन. तुम्हाला आणखी इंटरेस्टिंगली मजा येईल काम करा. तुमचं कामच ते आहे, पण त्याचा आधार काय, टेक्निकल प्रोव्हिजन फॉलो केल्या नसतील तर ते सगळं पुढचं आहे. पण तुम्हाला ते क्लिअर आहे टेक्निकल प्रोव्हिजन की सप्लाय काय, कंपोजिट सप्लाय काय, मिक्स पुढे सप्लाय काय, कंपोजिशन डीलर काय असतो, RTC कोणाला घेता येतो, कोणाला घेता येत नाही, टाईम ऑफ सप्लाय काय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय, प्लेस ऑफ सप्लाय काय, अकाउंट रेकॉर्ड्स कोणी मेंटेन करायचे, इनवॉइस, डेबिट नोट, क्रेडिट नोट कुठल्या वेळेस कशा बनवायला लागतात, बिफोर आफ्टर काय आहे त्याच्यामध्ये सगळं हे क्लिअर आहे तुम्हाला. मग इंटरेस्ट, लेट फीस, मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळतील. पण त्या बेसिसवरतीच तुमचं डिमांड किंवा रिकव्हरी पुढे पुढे चालू होणार आहे. आता काय बघितलं आपण, असेसमेंट, दुसरं इन्स्पेक्शन, स्क्रुटिनी, इन्स्पेक्शन, ऑडिट, याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर पुढे डिमांड रिकव्हरी आहे. आणि जी ऑब्लिगेशन फॉलो नाही केले तर मग ऑफेन्स पेनल्टी आहे. ओके, थांबूया.